यवतमाळ शहरातील कृषीनगर आणि ओम कॉलनी परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. यवतमाळ शहरात विकास कामांचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष जमिनीवर मात्र स्थिती भयावह आहे. यवतमाळ शहरातील कृषीनगरमधील ओम कॉलनी परिसरात नुकतेच ड्रेनेजचे काम पूर्ण झाले. मात्र या कामानंतर रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आणि पावसाच्या सरीमुळे संपूर्ण परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचे जगणे मुश्किल झाले असून पालिका प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष सुरू असल्याचे दिसत आहे. ड्रेनेजची लाईन टाकल्यानंतर रस्ता पूर्णवता करणे बंधनकारक असताना संबंधित ठेकेदाराने आणि प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सध्या या भागात सर्वत्र चिखल असल्याने शाळकरी मुली, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकी स्वारांसाठी तर हा रस्ता म्हणजे एक आव्हान बनला असून चिखलामुळे घसरून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक रहिवाशांनी या समस्येबाबत वारंवार यवतमाळ नगर परिषद प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. याबाबत संतप्त प्रतिक्रिया देताना एक नागरिक म्हणाले की अनेकदा तक्रार करूनही पालिका प्रशासन दाद देत नाही. पावसाने रस्त्याची अवस्था दयनीय केली असून रोज आम्हाला नरक यातना भोगाव्या लागत आहेत. आता पालिका प्रशासनाच्या या अलगर्जीपणामुळे स्थानिक नागरिक आता आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने तात्काळ रस्त्यावर मुरुम टाकून किंवा काँक्रिटीकरण करून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. यावेळी काही रहिवाशांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया. आज आपण पाहत आहोत यवतमाळ जिल्ह्यामध्ये, यवतमाळ शहरामध्ये प्रामुख्याने कोणत्याही ठिकाणी तुम्ही जा, फार मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गाटा साचलेला आहे. रस्त्यावर जात असताना अनेक लोक पडतात. आज मी अचानकच या ठिकाणी पुष्पकुंज सोसायटी, ओम कॉलनी या ठिकाणी मला एका कामानिमित्ताने मी जात असताना पाहिलं की मोठ्या प्रमाणात मध्यवर्ती बँक आहे. मध्यवर्ती बँकेच्या मागच्या साईडला मोठ्या प्रमाणात इथे या ठिकाणी गाटा साचलेला आहे, पाणी साचलेलं आहे. 2 वर्षापासून नगरपालिकेचा भोंगळा कारभार आम्ही बघतोय. 2 वर्षापासून इथं अंडरग्राऊंडचे त्यांनी पाईप टाकलेले आहे. ड्रेनाईटचे पाईप टाकले, पण ड्रेनाईटचे पाईप टाकल्याच्या नंतर त्यांनी उचल केली, पण नंतर ते रस्त्याचं काम व्यवस्थित केलेलं नाही, तसंच ठेवलेलं आहे. या ठिकाणच्या काल ज्या 2-4 मुली पडल्या होत्या त्यांना उचलण्यासाठी आमच्या आजूबाजूचे परिसरातले मुलं गेले आणि त्या मुलींना उचललं. एक लक्षात ठेवा, असा जर भोंगळा कारभार या 29 प्रभागमध्ये होत असेल तर प्रशासकीय यंत्रणा नगरपालिकेची झोपली आहे का, असा माझा सवाल नगरपालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेला आहे का. तुम्ही जागे व्हा. झोपला असेल तर जागे व्हा. प्रत्येक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. एवढ्या 4-5 दिवसात जर पाणी साचलेलं असेल तर 4 महिन्याचा पाऊस आहे. 4 महिन्यात यवतमाळ शहरातील लोक वाहून जाण्याची शक्यता आहे. म्हणून झोपलेले नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, नगरपालिकेच्या अध्यक्ष मॅडम, आपण अध्यक्ष आहात, एक सुशिक्षित महिला आहात, आपणास नम्र विनंती की आपण थोडासा फेरफटका गावामध्ये मारा की मोठ्या प्रमाणात नाल्या साचलेल्या आहे, नाल्याचं पाणी नाही काढलेलं आहे. त्याच्यानंतर रस्त्यावरून मुली जाताना, शाळकरी मुली जाताना पडतात. आपण रिक्वेस्ट करते मी तुम्हाला, फिरा थोडंसं शहरामध्ये, कुठं कुठं पाणी साचलेलं आहे तुम्ही पहा, फिरा स्वतः, तेव्हा तुम्हाला अनुभव येईल की महिलांना, माझ्या पुरुषांना फिरताना कसा त्रास होतो. म्हणून प्रशासकीय यंत्रणा झोपली आहे. मी तुम्हाला आव्हान करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.